तर राम राम मित्र सर्वाला. तर आज आहे गुरुपौर्णिमाचा दिवस आणि आपण आज जातोय बाळूमामाच्या देवालयावर तिथे दर्शन वगैरे घ्यायला. तर आता सध्या आपण इथून निघालो. आपली गाडी गाडी उंदून इथून निघूया, लगेच निघूया. तर 3 जण जातोय. तर भेटूया तुम्हाला तिथं जाऊ. आपण झाले रेडी. आता आपण इथून निघतोय, रेडी झाले. हे पाहू शकता तुम्ही, आपण रेडी झाले. आता निघतो. मेन आयान लता जाऊ राहिलं. चला. फायनली मी मंदिरावर पोचलोय. सर्वांना राम राम मित्र. मी आज आला आहे एक नागोणीच्या भंडाऱ्यावर. तर आपला एक भाव आहे, तर त्याच्याची आपण भंडारीची पूर्ण जानकारी वगैरे घेऊ. तर ते भाऊ बोलतो. श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय, नागोणी तालुका, जिल्हा बुरहानपूर, मध्य प्रदेश. तर मित्रांनो, या मंदिरावर हर वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त मोठा भंडारा होत असतो. लांब लांबून लोक येत असतात. तर 2 भंडारे होत असतात, एक जन्मकाळ आणि दुसरा गुरुपौर्णिमेचा. तर तुम्ही पण यायचं, कुठून लांबून लांबून लोक येत असतात, तुम्ही पण या. कोणी ते जे आपलं बरहमपूर पासून 30 किलोमीटर आहे आणि इच्छापूर पासून 5 किलोमीटर जे आपलं श्री संत बाळूमामाचं मंदिर आहे. तर आपण तिथं येऊ. त्याला तुम्हाला सर्वांना दर्शन करून घेऊ. चला. तर भाऊ, जो त्रिशूळ आहे हे कितना फुटाचा आहे? हा त्रिशूळ लगभग 21 फुटाचा असेल. 21 फुटाचा त्रिशूळ आहे. तुम्ही पाहू शकता की त्याचं वजन लगभग वजन किती असेल? वजन 2.5 ते 3 क्विंटल वजन आहे पूर्ण त्रिशूळाचं. आणि आपलं बाळूमामाची प्रतिमा वगैरे लागलेली आहे इथं. चला पुढे. हे मामाची दोन्ही भेटत आहे. हा, हे दोन्ही पेडल आहे. आणि सकाळच्या रोजी इथं हवन पण झालेलं आहे, जे की एक म्हणून आपल्या अभिषेकच्या प्रमाणे हवन केलेलं जातं इथे. आणि जे बी आहे आपल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त करला जातं. याच्या बरोबर काही जानकारी. गणपती बाप्पा आहे. सुरुवातीला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतो, तरच आपण देवाचं करतो. आपण मेन श्री संत बाळूमामाचे दर्शन घेऊया. हो, दर्शन घेऊन तुमचं. ओके, चालेल. बरे बरे आहे तुमचं बरे. तर हे बाळूमामाच्या जो 3 प्रतिमा आहे आपल्या, विठ्ठल रुक्मिणी आणि साईडला मुळे महाराज आणि या साईडला विठ्ठल रुक्मिणी आणि मध्ये मामांची प्रतिमा. मध्ये मामांची प्रतिमा आहे. तर आपण याचं दर्शन घेतलंय. आता याची एक परिक्रमा आपल्या प्रसाद भेटला. आणि तर पोर आपले जे खिलाऱ्याचे पोर येतात ते कोणताही प्रोग्राम असू द्या, त्यांना खेळाशिवाय दुसरा काही सुचत नाही. मतलब की खेळणं त्यांच्यासाठी भारी इम्पॉर्टंट आहे.
तर पाहू शकता आपण मंदिराचे दर्शन घेतल्या आणि इथं कीर्तन चालू आहे. बोला बोला जय बाळूमामा. बोला बाळूमाच्या नावाने चांगलं भले.